नमस्कार सर्वांना. तर मला आज तरुण पिढीला सांगायचं आहे, जरा व्यसन करणं बंद करा. कारण काय झालं आहे आजकाल बरेचसे तरुण म्हणजे असे व्यसन करतात, काही मोठे माणसं पण करतात. तर मी अशा लोकांना किंवा तरुणांना सांगेन, तुम्ही व्यसन करता म्हणजे काय मोठे उपकार करत नाही, स्वतः उपकार करत नाही, दुसरे उपकार करत नाही. कारण जेव्हा तुम्ही व्यसन करता तेव्हा तुमचे घरचेसुद्धा म्हणजे असे खूप टेन्शनमध्ये असतात. तर थोडंसं स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करा. आणि कसं आहे, आजूबाजूचे लेकरंसुद्धा बघत असतात तुम्हाला, ते सुद्धा तुमचं अनुकरण करतात. किंवा कधी कधी तुमचीच लेकरं तुम्हाला बघतात, ते सुद्धा तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. तर थोडंसं स्वतःला आवर घाला, चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. आणि काय होतं, व्यसन करणे म्हणजे हे खूप मोठं पाप आहे असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही रोज थोडंसं तुमच्या शरीरामध्ये विष प्राशन करण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू तुमचं शरीर कमजोर होत जातं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीसुद्धा काय होतं, तरुण पिढी ऐकतच नाही. चांगलं सांगायला गेलं का ते उलटच करतात. तर अशा तरुणांसाठी माझा व्हिडिओ म्हटलं, थोडंसं 2 शब्द बोला, बाकी काही नाही. बोलताना काही चुकलं असलं तर प्लीज माफ करा. छोटंसं गाणं म्हणते. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या स्पंदनात झुलवी तुला झुला अंगाई गीत गात, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या स्पंदनात झुलवी तुला झुला अंगाई गीत गात, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. चला बाय.